श्री गुरु दत्तधाम आयोजित प्रतिपौर्णिमेच्या या प्रवचनमालेतलं आजचं प्रवचन पुष्प गुंफण्याला सुरुवात करतो। सुरुवातीला आपण सर्वजण मिळून मंगलाचरण करूया। जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचं नामस्मरण करूयात आणि तदनंतर आजच्या प्रवचन सेवेचा परामर्श आपण सर्वजण मिळून घेऊया। सुरुवातीला जिथे आहात तिथे शांत चित्तानी स्वस्थ चित्तानी आपण सर्वांनी जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करायचे, मंगलाचरण करायचे, सर्वांनी भगवंताचं स्मरण करायचे। श्री मन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रारथी तसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे। अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करीतील स्वामी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बोल भवानी की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरु स्वामी रायांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं आजच्या प्रतिपौर्णिमा प्रवचन सेवेला सुरुवात करूया। जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचं 2 क्षण आपण नामस्मरण करूयात, तदनंतर प्रवचन विषयाकडे वळूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 दिगंबरा दिगंबरा स्तुते अवधूत सद्गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदेच्या वतीनं गत पौर्णिमेपासून प्रतिपौर्णिमेला आपण सर्वजण
दत्त परंपरेविषयी माहिती घेणारी प्रवचनमाला प्रतिपौर्णिमेला आपण सुरू केलेली आहे। या प्रतिपौर्णिमेच्या प्रवचनमालेतलं आजचं हे दुसरं प्रवचन पुष्प श्री गुरु स्वामीरायांच्या चरणी, जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पण करण्याकरता, दत्त परंपरेच्या, दत्त संप्रदायाच्या चरणारविंदी समर्पण करण्याकरता आपण प्रवचन सेवेकरता जो श्लोक घेतलेला आहे तो आहे जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचं वर्णन करणार। आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णू, अंते देव सदाशिवा, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांकडे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं जे स्वरूप आहे ते अशा पद्धतीचं आहे। तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, असं जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचं वर्णन केलं। तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत, आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णू, अंते देव सदाशिवा, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। हा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती भगवान आहे, जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचा अवतार। हा दत्त संप्रदाय अतिशय प्राचीन असा दत्त संप्रदाय आहे। आपल्या भारतातली वैदिक परंपरा, आपल्या भारतातला दत्त संप्रदाय अतिशय प्राचीन असा संप्रदाय। या राष्ट्राचं नाव भारत आहे। भा म्हणजे प्रभा, आत्मज्ञान, आत्मज्ञानाशी जे लोक रत असतात त्या लोकांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे भारत। आणि या भारत देशामधला हा दत्त संप्रदाय, ही दत्त परंपरा अतिशय प्राचीन अशी दत्त परंपरा। भक्ती मार्गाचा उदय वैदिक काळामध्येच आपल्याला आणखीन त्या ठिकाणी दिसून येतो। मराठी भक्ती परंपरेची बीज सुद्धा वैदिक काळातच झालेली आहे। गुणांची पूजा, सर्व समावेशकता हा आपल्या भक्ती परंपरेचा गुणविशेष आहे। आजपर्यंत अनेक आक्रमण या देशावरती झाली, अनेक राजवटी या देशावरती येऊन गेल्या, तरी देखील आपल्या भक्ती परंपरेच्या अस्तित्वाला थोडा देखील धक्का लागला नाही। याचं कारण सांताकडून अनंताकडे आपली परंपरा जाण्याची, याचं कारण अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी आपली संस्कृती आहे। या परंपरेमधली अत्यंत अति प्राचीन असलेली, अत्यंत दैदिप्यमान असणारी सांप्रदायिक परंपरा 14व्या शतकात श्रीमद सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अवतार कार्यातून सगळ्या जगाला दिसून आली। पुन्हा एकदा या दत्त संप्रदायाचं पुनरुज्जीवन झालं, नवसंजीवनी दत्त संप्रदायाला मिळाली। असा हा प्राचीन अलौकिक असा दत्त संप्रदाय। या दत्त संप्रदायाविषयी टप्प्याटप्प्यानं माहिती देण्यासाठी, या दत्त संप्रदायाचं चिंतन टप्प्याटप्प्याने करण्यासाठी, या दत्त संप्रदायातल्या महापुरुषांचं कर्तव्य कार्य टप्प्याटप्प्याने बघण्यासाठी आपण ही प्रतिपौर्णिमेची प्रतिमासिक प्रवचनमाला सुरू केलेली आहे। दत्तात्रेयांचे जे काही अवतार आहेत, दत्तात्रेयांची जी काही अवतार मालिका आहे, तिची माहिती आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत। दत्त संप्रदायातल्या महापुरुषांचा परामर्श, त्यांच्या वाङ्मयाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न श्री गुरु दत्तधामच्या माध्यमातून आपण करणार। दत्त जन्माची अवतार कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अत्रि अनुसूयेच्या उदरी महान पतिव्रता अनुसूया, तिच्या उदरी जगद्गुरु भगवान दत्तात्रेय कशा रीतीनं अवतरित झाले हे कथानक सगळ्यांना माहिती आहे। तिची सत्व परीक्षा बघण्याकरता ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देव आले आणि या ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवतांना तिनं आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर
आपल्या आणखीन त्या ठिकाणी तपश्चर्येच्या जोरावर ते बालक बनविलं. अनुसूयेचे सत्वागळे तिन्ही देवही झाली बाळे. त्रयमूर्ती अवतार मनोहर दिनोद्धारक त्रिभुवनी गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्तात्रय आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अंते देव सदाशिवः. मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांनी आपापले अंगभूत गुण एकमेकांना दिले आणि शुद्ध सत्व गुणात्मक श्री दत्तात्रेयांचा अवतार. नारदांनी अशी इच्छा प्रकट केली होती महाविष्णूंच्या जवळ की देवा तुमचं शुद्ध सत्व गुणात्मक रूप आम्हाला त्याचं दर्शन हवंय. का बरं नारदांना भगवान महाविष्णूंच्या शुद्ध सत्व गुणात्मक रूपाचं दर्शन हवं होतं? त्याचं कारण आहे भगवान महाविष्णू ही सत्व गुणांची अधिष्ठात्री देवता आहे. भगवान ब्रह्मदेव हे रजोगुणाचे अधिष्ठात्री दैवत आहेत, तर भगवान शिवशंकर भोलेनाथ हे तमोगुणाचे अधिष्ठात्री दैवत आहेत. ब्रह्मदेवाचे पुत्र जरी नारद असले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद असले, तरी त्यांच्या रजोगुणाचा अनुभव त्यांना होता. मात्र ब्रह्मपुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की नारद मुनी फिरत फिरत वैकुंठात गेले आणि तिथे त्यांनी बरं का निर्विकल्प वृक्षाच्या सावलीत सत्वगुणांच्या आश्रयात निजानंदी निमग्न असलेल्या भगवान महाविष्णूंना पाहिलं. महाविष्णूंचं ते ध्यान नारदांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. महाविष्णूंचं आणखीन त्या ठिकाणी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. बरं, इतरत्र नारदांनी स्वर्गादी लोकांमध्ये कल्पवृक्ष पाहिले होते, मात्र वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्यांना निर्विकल्प वृक्षाच्या छत्रछायेत पहुडलेले शांताकार भगवान महाविष्णू दिसले. आणि त्या निर्विकल्प वृक्षाची सावली इकडे ब्रह्मदेवालाही दुर्लभ होती आणि तिकडे भगवान शिवशंकर भोलेनाथांच्या कैलासावरती देखील दुर्लभ होती. निर्विकल्प समाधी सुख भोगणारे भगवान महाविष्णू पाहिले. बरं का, आणि त्या सत्वगुणाच्या मोहामध्ये नारद पडले. नारदांनी सांगितलं भगवान तुमचं शुद्ध सत्व गुणात्मक रूप आम्हाला. निर्विकल्प वृक्ष कैलासावर नाहीयेत, ब्रह्मलोकात नाहीयेत. का नाहीयेत? कारण तिथे ब्रह्मदेवाचा रजोगुण आहे, कारण तिथे शंकराचा तमोगुण आहे. परंतु निर्विकल्प वृक्ष, कल्पवृक्ष कल्पिलेलं फळ देणारा वृक्ष, पण निर्विकल्प वृक्ष म्हणजे निर्विकल्प समाधीचं सुख देणारा वृक्ष केवळ वैकुंठ. नारदांनी भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंतांना प्रार्थना केली भगवान तुमचं शुद्ध सत्वगुणात्मक स्वरूपात मला दर्शन घ्यायचंय. भगवंतांनी सांगितलं आमच्या तिघांची 3 कार्य आहेत. जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रॉयर. भगवान ब्रह्मदेव जी फॉर जनरेटर उत्पत्ती, ओ फॉर ऑपरेटर स्थिती भगवान महाविष्णू, आणि डी फॉर डिस्ट्रॉयर भगवान शिवशंकर भोलेनाथ. तिघांची 3 कार्य. एकाचं कार्य उत्पत्ती, एकाचं कार्य स्थिती, एकाचं कार्य लय. म्हणजे भगवान उत्पत्तीतही आनंद नाहीये आणि लयातही आनंद नाहीये. आनंद आहे स्थितीत. बरं का, भूतकाळातही आनंद नाहीये, भविष्य काळातही आनंद नाहीये. आनंद घ्यायचाच असेल तर तो वर्तमान काळात. गत जन्मात काय आपल्या सोबत घडलं आपल्याला माहिती नाही, त्याची जाणीव नाहीये अजिबात. भविष्य काळात काय होणार आहे
तेही माहिती नाही. आहे तो आनंद या क्षणातला आनंद आहे स्थितीमध्ये भगवान. तुम्ही भुजंगावर ते जरी पहुडलेले आहात तर कसे शांत आहात. शांत आकारम भुजग शयनम. अहो, आपल्या कॉलनीमध्ये आपल्या गल्लीमध्ये जरी एखादा साप निघाला ना, छोटासा साप, अगदी करंगळी एवढा जरी साप निघाला आपल्या गल्लीमध्ये कॉलनीमध्ये, तर आपल्याला महाराज 8 दिवस शांत झोप लागत नाही आपल्या घरात. तो साप येतोही, तो त्याच्या रस्त्याने जातोही, परत तो दिसतही नाही वर्षानुवर्ष, तरी देखील मनुष्य अचानक दचकून झोपेतून उठतो आणि म्हणतो अरे बापरे, साप आहे की काय, साप आहे की काय. एखादी दोरी, एखादा बंद, एखादा दोरखंड जरी पडलेला असला अंधारात तरी सापाच्या भीतीनं दचकून उठतो. म्हणजे बघा, सापाच्या केवळ कल्पनेनं आपण एवढे अशांत होतो, आपण एवढे अस्थिर होतो. मात्र भगवान महाविष्णू हे त्या भुजंगावर ते पहुडलेले, शेषशाही नारायण भुजंगावर ते पहुडलेले, तिथे मात्र ते शांताकार, शांताकार, शांत आहे, शांत आहे. म्हणले ही शांती तुमच्या जवळ कशामुळे आली? हा शांतीचा आनंद तुमच्या अंतःकरणात कशामुळे आला? शुद्ध सत्व आहे, शुद्ध सत्व. म्हणले तुमच्या शुद्ध सत्व गुणात्मक स्वरूपाचं दर्शन केव्हा होईल? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तिन्ही देव ज्या वेळेला एकत्र येतील, माझ्याजवळ जरी शुद्ध सत्व गुण असला तरी कधी कधी मी तमोगुणाचा अंगीकार करतो, कधी कधी मी रजोगुणाचा अंगीकार करतो. ज्यावेळेला मी कृष्णावतारात होतो, कंस चाणूरादी दैत्य मारले, त्यावेळेला मला भगवान शंकराच्या तमोगुणाचा अंगीकार करावा लागला. ज्यावेळेला 16,108 स्त्रियांचा उपभोग घेतला आणि त्यांना सारखी संतती दिली, त्यावेळेला मला रजोगुणाच्या आश्रयाला जावं. विविध अवतारांमध्ये मला कधी कधी भगवान शंकराचा तमोगुण, भगवान ब्रह्मदेवांचा आणखीन त्या ठिकाणी रजोगुण धारण करावा लागला. भगवान, तुम्ही एखादा असा अवतार का घेत नाहीत जो शुद्ध सत्व गुणात्मक असेल आणि जो सर्वांवर ते अनुग्रह करेल? नारदांनी हट्ट धरला. त्यावेळेला सांगितलं की आम्हाला तिघांना एकत्र यावं लागेल. त्याच्यासाठी ज्या वेळेला आम्ही तिघे एकत्र येऊ त्यावेळेला माझ्यातला अंशात्मक रजोगुण मी ब्रह्मदेवाला देईल, माझ्यातला अंशात्मक तमोगुण मी भगवान शंकराला देईल. ते देखील त्यांचे अंशात्मक गुण, माझा जो सत्वगुण अंशात्मक शंकराजवळ आहे, अंशात्मक ब्रह्मदेवाजवळ आहे, ते माझे अंशात्मक सत्वगुण मला वापस करतील. आणि ब्रह्मदेवाचं शुद्ध रजोगुणात्मक दर्शन, भगवान महाविष्णूंचं शुद्ध सत्वगुणात्मक दर्शन आणि भगवान शंकरांचं शुद्ध तमोगुणात्मक दर्शन त्यावेळेला होईल. आणि या सगळ्यांचं जे काही व्यासपीठ आहे ते नारदांनी जाऊन तयार केलं महाराज. आणि अत्रि अनुसूयेच्या दारात तिन्ही देव आले तिचं सत्व हरण करण्याकरता. तिथे अलौकिक दत्तात्रय अवतार, जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचा शुद्ध सत्व गुणात्मक अवतार झाला. ही कथा आपल्या सगळ्याला माहिती. आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णुर, अंते देव सदा शिवा, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आपण दत्तात्रेयांची मूर्ती पाहिली तर हे तिन्ही देव दत्तात्रेयांच्या मूर्तीत आपल्याला दिसतात. ब्रह्मदेव आहेत, मध्यभागी भगवान महाविष्णू आहेत, त्याच्यानंतर भगवान शंकर आहेत. तिन्ही देवतांची आयुध या दत्तात्रेयांच्या हातात आहेत. बरं का, ब्रह्मदेवाचा कमंडलू हातात आहे, भगवान शिवाचा त्रिशूळ हातात आहे, भगवान महाविष्णूंचं चक्र देखील आणखीन त्या ठिकाणी हातात आहे. या तिन्ही देवांचे आणखीन त्या ठिकाणी आयुध, त्यांचं स्मरण म्हणून भगवंतांनी हातामध्ये धारण केलेले. बरं का, दत्तात्रयांचा एवढा एकच अवतार आपल्याला माहिती आहे. पण आपण ज्यावेळेला दत्त संप्रदायाची संपूर्ण माहिती घ्यायची असं म्हणतो त्यावेळेला दत्तात्रयांचे जवळपास 16 अवतार झालेले. दत्त संप्रदायाचं संशोधन केलं, दत्त संप्रदायाचा अभ्यास केला. श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींसारख्या सत्पुरुषांनी, गुळवणी महाराजांसारख्या सत्पुरुषांनी जो काही दत्त संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवला त्याचा अभ्यास जर आपण केला ना तर आपल्या असं लक्षात येतं की दत्तात्रयांचे प्रमुख 16 अवतार आहेत. आजच्या प्रवचनातून ते दत्तात्रयांचे 16 अवतार आपल्याला आजच्या प्रवचनातून बघायचे. दत्तात्रयांचा एकमेव अवतार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र
दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रेयांचे 16 अवतार मानले जातात. बरं का? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रि हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. पुत्र प्राप्ती व्हावी अशी त्यांची आंतरिक इच्छा होती आणि त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे दत्त संप्रदायामध्ये. आणि हा अवतार एकमुखी होता, चतुर्भुज अशा स्वरूपाचा होता. हा योगीराज दत्तात्रेयांचा अवतार. अत्रि ऋषींनी ऋष्याख्य पर्वतावरील परमतीर्थावर ते 100 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना वर देण्यासाठी अत्रि वरद या नावानं योगीराज अवतरले. हे षडभुज रूप होतं आणि तो जन्म कार्तिक वद्य प्रतिपदेला झालेला आहे अशी दत्ता संप्रदायातल्या काही लोकांची मान्यता. बरं का? अत्रि वरद या नावानं हा दुसरा अवतार जगद्गुरु भगवान ऋषींनी तप केलं आणि अत्रि वरदानं त्यांना वर मागण्याला सांगितलं. तुमच्यासारखा पुत्र मला लाभावा हा वर अत्रींनी मागितला. त्यावेळेला तथास्तु म्हणून जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आपलं बाल स्वरूप प्रगट केलं. हा दत्तात्रेयांचा तिसरा अवतार कार्तिक वद्य द्वितीयचा. आपल्याला औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषींनी कठोर तप आरंभलं. त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रगट झाला. तो दाह शमन करण्यासाठी देवांनी शीत स्वरूप घेतलं म्हणून त्यांना कालाग्नी शमन असं दत्तात्रेयांना नाव पडलं. हा जो काही कालाग्नी शमन नावाचा अवतार आहे ना, तो मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झालेला आहे दत्तात्रेयांचा. या कालाग्नी शमन अवताराच्या दर्शनाला अनेक देव देवता येऊ लागल्या. तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बाल स्वरूपाचा त्याग केला आणि योगी जनांना प्रिय असं रूप धारण केलं. या दत्तात्रेयाच्या अवताराला योगी जनवल्लभावतार असं म्हणतात. आणि हा सुद्धा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झालेला अवतार आहे, योगी जनवल्लभ. मी आतापर्यंत दत्तात्रेयांचे 5 अवतार तुम्हाला सांगितले. अतिशय दुष्काळ पडला, लोकांना खायला अन्न मिळेना, लोकांनी देवाची प्रार्थना केली. त्यावेळेला दत्तात्रेयांनी एक अवतार धारण केला. तो अवतार दत्तात्रेयांचा लीला विश्वंभर या नावाने ओळखला जाऊ लागला आणि तो अवतार पौष शुद्ध पौर्णिमेला झालेला. बरं का? लीला विश्वंभर नावाचा दत्तात्रेयांचा अवतार. दत्त संप्रदायात मान्यता असलेले 16 दत्तावतार जे आहेत त्याच्यापैकी हा 6वा अवतार. बद्रिकाश्रमाच्या परिसरामध्ये अनेक साधक होते आणि त्यांच्या मनामध्ये सूक्ष्म अहंकार होता. त्यावेळी दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केलं आणि सर्वांचा अहंकार नाहीसा केला. हा दत्तात्रेयांचा सिद्धराज नावाचा 7वा अवतार आहे. आणि हा अवतार माघ शुद्ध पौर्णिमेला झालेला सिद्धराज नावाचा दत्तात्रेयांचा अवतार. सिद्ध पुरुषाच्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वैत भाव नसावा, कोणत्याही प्रकारची कामना नसावी, हे समाजास पटविण्यासाठी दत्तात्रेयांनी ज्ञानसागर नावाचं रूप धारण केलं. हा दत्तात्रेयांचा ज्ञानसागर नावाचा अवतार. कुठलीही कामना योग्याच्या अंतःकरणात नसावी. याच्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत देतो. अतिशय लोकप्रिय प्रसिद्ध असा एक दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक साधू महाराज राहत. त्यांनी संन्यास धारण केलेला होता. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासः कवयो विदुः असा त्यांनी संन्यास धारण केलेला, चतुर्थाश्रम दीक्षा घेतलेली असे एक संन्यासी बुवा राहायचे. संन्यास धर्माचं आचरण करायचे. बरं, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, या नाव संन्यास जाण धनुर्धर. स्वतःच माझं मी पण विसरून जायला पाहिजे, स्वतःच अंतःकरण विसरून जायला पाहिजे आणि चराचरामध्ये ब्रह्मस्थितीचा अनुभव, ब्रह्मदर्शनाचा अनुभव घेण्यासाठी चतुर्थाश्रम आहे. तो चतुर्थाश्रम धारण केलेले संन्यासी एका गावाच्या बाहेर एक पर्णकुटी बांधून राहत होते.
योगायोगानं त्यांच्या पर्णकुटीच्या समोर एक देवाचं मंदिर होतं. एका बाजूला आणखीन देवाचं मंदिर, मोठं देवालय, पुरातन देवालय. त्याच्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला साधू महाराजांची पर्णकुटी आणि त्या पर्णकुटीच्या थोड्या दूर अंतरावर एका गणिकेचा रंगमहाल होता. एक वेश्या, एक गणिका. तिनं साज शृंगार करावा, नृत्य गायन करावं. तिच्या त्या रंगमहालामध्ये लोकांची जाण्याकरता गर्दी लागावी. मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याकरता इतकी लोकांची गर्दी होऊ नये, इतकी तिच्या रंगमहालामध्ये जाण्याकरता गर्दी व्हावी महाराज. त्या गणिकेनं कधी कधी मंदिराच्या बाहेरूनच देवाला, भगवंताला हात जोडावेत. साधू महाराजांचं लक्ष गणिकेकडे गेलं. गणिकेचं स्वरूप, सौंदर्य पाहिलं त्यांनी. नकळतपणानं त्या स्वरूप सौंदर्याचं दर्शन साधू महाराजांना झालं आणि साधू महाराजांनी मनाशी विचार केला, भगवान, एक तिच्या शरीराचं रूप सौंदर्य आहे ज्याच्यासाठी हजारो लोक उत्सुक आहेत, ज्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी. असं तिचं ते अप्रतिम सौंदर्य आहे. एक तिचा देह आहे, काय देह तिला दिला सौंदर्यवान. असा साधू महाराजांच्या मनात फक्त विचार आला. बाकी दुसरी कुठली कामना साधू महाराजांच्या मनामध्ये निर्माण नाही झाली. फक्त एवढा एक विचार, काय तिच्या देहाचा अप्रतिम सौंदर्य आहे देवा. काय एक तिचा देह, काय एक माझा देह. माझ्या अंगावरती हे भस्माचे पट्टे, माझ्या गळ्यामध्ये या रुद्राक्षांच्या माळा, मी असं भगवा अंगावर घेतलेलं, काय हा एक देह आणि काय तो एक देह. बस एवढीच एक कामना, एवढाच एक विचार तरंग साधू महाराजांच्या अंतःकरणात उमटला. योगायोगानं त्याच क्षणी गणिकेची दृष्टादृष्ट साधू महाराजांची झाली. तिच्याही अंतःकरणात विचार उमटला. ती म्हणाली, भगवान, काय तेजपुंज शरीर आहे या महात्म्याचं. जो देह दुर्लभो मानुषो देह देहिनाम क्षणभंगुराहा. असा अत्यंत दुर्लभ देह प्राप्त झाल्यानंतर हरिप्राप्तीचं साधन हे सत्पुरुष करतात. किती भाग्यवान आहे यांचा देह. परम कल्याण, निज कल्याण साधण्यासाठी या साधू महाराजांची तपश्चर्या अहोरात्र चालू आहे. भगवान, काय एक त्यांचा देह आणि काय एक माझा देह. अनेकांच्या विषय वासना पूर्ण करण्यामध्ये या देहाचा प्रत्येक क्षण वाया जातोय. किती पापी माझा देह. एवढा आणखीन त्या ठिकाणी पापी देह तू मला कशाला दिलास. साधू महाराजांच्या मनात काय विचार, तिचा देह किती सुंदर, किती सौंदर्यवान, किती चांगला, किती छान. आणि हिच्या मनात काय विचार, माझा देह किती पापी, माझा देह किती कुकृत्य करणारा, माझा देह किती भगवंतापासून अंचावलेला, दुरावलेला. गणिकेनं दररोज दर्शनाला यावी, दररोज दृष्टादृष्ट व्हावी दोघांची. दोघांच्या मनात दररोज हाच विचार निर्माण. काही कालावधी गेला आणि दोघांचे श्वास या भूतलावरचे संपले महाराज. बरं का, तुमच्या आमच्या आयुष्याचं गणित श्वासावर आहे महाराज. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिना. बरं का, तुमचं आमचं आयुष्य वर्षावरती नाहीये, महिन्यावरती नाहीये, दिवसावरती नाहीये. तुमचं आमचं आयुष्य श्वासावरती आहे. ज्या वेळेला तुमच्या हिशोबाचे श्वास संपतील त्या वेळेला तुम्हाला जावंच लागणार. रामकृष्णही आले गेले त्याविण जग का उसची. या आणखीन त्या ठिकाणी गणिकेनं दररोज हा विचार करावा आणि यांनी तो विचार करावा. दोघांच्याही हिशोबातले श्वास नेमके एकाच दिवशी, एकाच क्षणी, एकाच तिथीला, मितीला, एकाच मुहूर्तावरती संपले. दोघही यमधर्माच्या दारामध्ये जाऊन उभं राहिले वरती. बरं का, चित्रगुप्तानी आपली खातेवही काढली आणि दोघांसाठी पुढचा आणखीन पुढच्या जागा निश्चित केल्या. दोघांचं आणखीन त्या ठिकाणी पुढचं बुकिंग त्यांना सांगून दिलं. म्हणाले, हे जे साधू महाराज आहेत ना, यांना नरकात पाठवा आणि ही जी गणिका आहे का हिला स्वर्गात पाठवा. दृष्टांत कशा करता देतोय, दृष्टांत हा सिद्धांता करता असावा महाराज.
साधू महाराजांनी विचारलं यमधर्माला, यमधर्मा अरे आयुष्यभर मी जपजाप्य केलं, अनुष्ठान केलं, भगवंताच्या नावाशिवाय एक क्षणही घालविला नाहीये, कायम सदोतीत भगवत चरित्र रत राहिलेलो आहे, मला नरकाची प्राप्ती करा. त्या गणिकेलाही मोठं आश्चर्यच वाटले. ती म्हणाली आयुष्यभर या देहाचे उपभोग पुरविण्याकरता कोणती म्हणून व्यसन केली नाहीत, कोणती म्हणून कुकर्म केली नाहीत, कोणते म्हणून विषयोपभोग घेतले नाहीत. देवा खरं पाहिलं तर त्यांना तुम्ही स्वर्गात पाठवायला पाहिजे आणि मला नरकात पाठवायला पाहिजे. तीही यमधर्म. यमधर्माने चित्रगुप्ताला स्पष्टीकरण द्यायला सांगितलं. चित्रगुप्ताने सांगितलं महाराज हे आयुष्यभर जरी हरिभक्तीत असले, अनुष्ठानात जपजाप्यात असले, तरी यांच्या अंतःकरणामध्ये कामना तिच्या देहाच्या सौंदर्याची होती की तिचा देह किती सुंदर, आणि हिनं आयुष्यभर जरी विषयोपभोग घेतले असले तरी हिच्या अंतःकरणामध्ये कामना होती की या महात्म्याचा देह आणखीन किती देवासाठी दिसतोय. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामी वदे नित्य वाचा. यमधर्म म्हणाला हाताने कृती कुठलीही करीत असलात तरी देखील अंतःकरण तुमचं कुठे, यावरून तुमच्या कर्मविपाकाचा हिशोब ठरतो. आणि मी कर्मविपाकासाठी बांधिलंय महाराज, तुम्हाला जावं लागेल नरकात. बाईसाहेब तुम्हाला स्वर्गाची. योग्यांच्या हृदयामध्ये, साधकांच्या हृदयामध्ये, सिद्धांच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत नसावं, कोणत्याही प्रकारची कामना नसावी, हे समाजाला पटविण्यासाठी जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांनी जो अवतार धारण केला त्याला दत्त संप्रदायामध्ये ज्ञान सागर नावाचा अवतार म्हणतात. आणि या अवताराचा आणखीन त्या ठिकाणी अवतरणाचा दिवस फाल्गुन शुद्ध दशमी असा दत्त संप्रदायामध्ये मांडला. साधकांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभरावधूत नावाचा 9वा अवतार धारण केला. आणि हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला धारण केले. दत्त संप्रदायामध्ये पौर्णिमेला खूप महत्वाचा आणखीन त्या ठिकाणी मान आहे महाराज. या 16 अवतारातले बहुतांश अवतार दत्तात्रेयांचे पौर्णिमेलाच झालेले. हा पूर्णावतार आहे भगवंताचा. भक्ताच्या अंतःकरणात प्रेम भाव वृद्धिंगत होण्यासाठी, प्रेम भाव दृढ होण्यासाठी माया मुक्तावधूत नावाचा 10वा अवतार जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांनी धारण केला. हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला झालेला आहे. माया मुक्तावधूत दत्ता अलवी याला योगाचा आणि तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरता दत्तात्रेयांनी आदि गुरु नावाने अवतार धारण केला. हा अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेला, गुरु पौर्णिमा, जी गुरु पौर्णिमा, ज्या गुरु पौर्णिमेपासून आपण दत्त संप्रदायाची माहिती देण्याकरता प्रवचन मालिका सुरू केली ती गुरु पौर्णिमा. आदि गुरु नावाचा अवतार या गुरु पौर्णिमेला, आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तात्रेयांचा झालेला आहे असं दत्त संप्रदायाची मान्यता. दत्तात्रेयांचा 13वा अवतार हा शिवरूप नावाचा अवतार आहे. हा श्रावण शुद्ध चतुर्दशी म्हणजे कालची तिथी. आज श्रावण शुद्ध पौर्णिमा आहे, काल श्रावण शुद्ध चतुर्दशी होती. श्रावण शुद्ध चतुर्दशीला दत्तात्रेयांचा शिवरूप नावाचा अवतार झालेला आहे अशी दत्त संप्रदायाची मान्यता आहे. दत्तात्रेयांचा 15वा अवतार दिगंबर या नावाने प्रसिद्ध आहे. आणि हा आता येईल त्या महिन्यातली पौर्णिमा पुढे आहे. अश्विन महिन्यातली पौर्णिमा, अश्विन शुद्ध पौर्णिमेला हा दिगंबर नावाचा अवतार आहे. दिगंबर नावाचा अर्थही मोठा सुंदर आहे. दिग अधिक अंबर, दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे. शय्या भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम येते यस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः असं योग्यांचं वर्णन. बरं का, दिगंबर नावाचा अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमेला जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचा 15वा अवतार आहे. आणि जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचा 16वा अवतार कमल लोचन या नावाने झालेला आहे. तो कार्तिक शुद्ध पौर्णिमेला झाला. असे जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचे 16 अवतार आहेत. अशी आणखीन दत्त संप्रदायातील
दत्तात्रेय कल्प नावाच्या ग्रंथामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अतिशय प्राचीन असा आपला हा दत्त संप्रदाय. या दत्त संप्रदायातल्या या 16 अवतारांच्या नावाचा जप अंतःकरणापासून भक्तांनी, दत्त भक्तांनी आपल्या नित्यपूजेमध्ये करावा. 16 ही अवतारांचं स्मरण करावं. म्हणावं, ओम योगीराजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभरावधूताय नमः, ओम माया मुक्तावधूताय नमः, ओम माया युक्तावधूताय नमः, ओम आदिगुरवे नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबरावधूताय नमः आणि ओम कमललोचनाय नमः. हे 16 अवतार सांगत असताना एक अवतार मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचा 14वा अवतार देवदेवेश्वर. ही नामावली सांगत असताना माझ्या लक्षात आला की ह्या 16 अवतारातला हा अवतार तुम्हाला सांगायचं माझ्या वाणीच्या ओघामध्ये मी विसरून गेलो. बोलण्याच्या ओघामध्ये देवदेवेश्वर नावाचा दत्तात्रयांचा 14वा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला झाला. बरं, असे हे जगद्गुरु भगवान दत्तात्रयांचे 16 अवतार आहेत. आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णु, अन्ते देव सदा शिवाः, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. या 16 ही अवतारामध्ये भगवंतानी देण्याचं काम केलं. देतो तो दत्त. दत्त या शब्दाचा आणखीन व्युत्पत्ती क्रम जर आपण बघितला तर देतो तो दत्त. ज्ञान दिलं, अज्ञान घालविलं. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञान, कोणाचा वध केला नाही, कोणाला आणखीन त्या ठिकाणी कोणाचं उच्चाटन केलं नाही, कोणाचं उच्छेदन केलं नाही. उच्चाटन आणि उच्छेदन केलं असेल तर ते अज्ञानाचं केलं. ज्ञानाचा प्रकाश, शुद्ध सत्व गुणाचा प्रकाश जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केला. हे दत्तावताराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचमुळे दत्त हे लोकप्रिय दैवत आहे. हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे. अधर्माचं निखंदन, धर्माचं उत्थान करण्यासाठी भगवान अवतार धारण करतात. या अवतारातून मानवाला त्याच्या स्वरूप ज्ञानाचा बोध, अनुभव भगवंताने देण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव या तीनही देवांच्या आणि त्यांच्या परंपरांचं ऐक्य आहे. दत्तात्रेयांनी फकीर, मलंग, वाघ इत्यादी रूपात आपल्या भक्तांना दर्शन दिल्याच्या कथा आहेत. त्रिमुखी आणि एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांची पूजा भक्त मंडळी सातत्याने करतात. गुरुवार हा दत्तात्रेयांचा वार. मार्गशीर्ष पौर्णिमा ही प्रामुख्यानं दत्त जयंती म्हणून आपण सर्वजण साजरी करतो. व्यापक आणि अद्वैत दृष्टिकोन हे दत्तावताराचं मोठं वैशिष्ट्य आहे. भूत, प्रेत, पिशाचादी अतृप्त जीवांची, अतृप्त आत्म्यांची बाधा दत्त सांप्रदायिकाला कधी होत नाही महाराज. बरं, भूत, प्रेत, पिशाचादी गण दत्तात्रेयांच्या सावलीलाही उभे राहू शकत नाही. हे दत्तात्रेय अवताराचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा देखील उद्धार भगवंतानी आपल्या अवतारातून केलेला आहे. मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णु, अन्ते देव सदा शिवा, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. मागच्या प्रवचनामध्ये मी गुरु आणि शिष्याचं महत्व सांगितलं. जगद्गुरु भगवान दत्तात्रेय जगताचे गुरु आहेत. काय करावं त्यांच्या जवळ गेल्यानंतर?
तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना प्रणिपात करावा, त्यांना परिप्रश्न करावा, त्यांची सेवा करावी. कुठला परिप्रश्न करावा? भगवान माझं स्वरूप काय? कोहम कस्त्वम कुता यातः कामे जननी कोमे ताता. हे प्रश्न त्यांना विचारावेत परिप्रश्नेनं, आणि या प्रश्नांची उत्तर त्यांनी आपल्याला देण्याकरता त्यांची सेवा करावी. सेवया. बरं का? एखाद्या गुरुकडून एखादी विद्या जर घ्यायची असेल, एखाद्या गुरुकडून जर एखादं ज्ञान संपादन करायचं असेल, एखाद्या विद्येत प्रवीण व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी काही मार्ग आहेत नाही. बरं का? गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थो नोपलभ्यते असं सांगितलेलंय. गुरूंची शुश्रूषा करावी हा विद्या ग्रहणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्री गुरुचरित्रातल्या संदीपक चरित्रातून आपल्याला याचा चांगला बोध होऊ शकेल. श्री गुरुदत्तधामनी ही दत्त संप्रदाय विशद करणारी प्रवचनमाला गत पौर्णिमेपासून प्रति पौर्णिमेला सुरू केलेली आहे. श्री गुरुदत्तधाम श्री क्षेत्र गोंदीचं श्री गुरुदत्तधाम युट्यूब चॅनल देखील आहे. हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे श्री गुरुदत्तधामचं गुरुकुल शिक्षा हे देखील युट्यूब चॅनल आहे, हे तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यावरती तुम्हाला विविध आध्यात्मिक उपक्रमांचा लाभ घेता येईल. त्या आध्यात्मिक उपक्रमातला एक उपक्रम म्हणजे आपली ही पौर्णिमेची प्रवचनमाला. आजच्या प्रवचनमालेमध्ये आपण दत्तात्रेयांचे 16 अवतार बघितले. येथून पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये आणखीन आपण दत्त संप्रदायाविषयी अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. दत्त संप्रदायाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा साधुवाद देतो आणि जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या चरणी जाता जाता प्रार्थना करतो. हाती धरोनी मज मार्ग दावा, तुमच्या पदांची घडो सत्य सेवा. हा दीन होलीन तुमच्या पदाला, नमितो तुम्हा अर्पुणी पुष्प. भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे की हाताला धरून तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा. हाती धरोनी मज मार्ग दावा, तुमच्या पदांची घडो सत्य सेवा. हा दीन होलीन तुमच्या पदाला. हा दीन आहे, हा जो दीन आहे, हा दीन तुमच्या पदी लीन व्हावा. नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला. असं म्हणत आजचं प्रवचन पुष्प जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या चरणी समर्पण करूयात आणि सर्वांची रजा घेऊयात. पुन्हा भेटूयात पुढच्या पौर्णिमेला दत्त संप्रदायाचा नवा विशेष घेऊन, दत्त संप्रदायातली नवी माहिती घेऊन पुन्हा एकदा पुढच्या पौर्णिमेला येऊन भेटूयात आणि दत्त संप्रदायाच्या चरणी, दत्त संप्रदायाच्या आनंदात जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या कृपाछत्र सावलीमध्ये विराजमान होऊयात. त्यांचं आणखीन त्या ठिकाणी अनुग्रह आपण संपादन करूयात. इथे आपण थांबूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा लवावे. सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तानंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजेतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. श्री